संख्येने कुणबी समाजाचे संघ आणि अखंड कुणबी समाज हा आझाद मैदानात येणार आहे। कारण की 2 सप्टेंबर रोजी या शासनाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांनी जो ओबीसी मध्ये कुणबी समाजाच्या माध्यमातून यायला मागतोय देत आहेत, तर ते कुठल्याही परिस्थिती या शासनाने काढलेला हैदराबाद गॅजेट हा रद्द करावा, नाहीतर आम्ही या आझाद मैदानावर त्यांचा निषेध शासनाचा आणि एल्गार मोर्चा आम्ही या तयारीशी आम्ही येतोय। तुमच्या अनेक संघटना आहेत, आता कुणबी समाजाची संघ म्हणून तुम्ही येतात, ओबीसी मध्ये विविध जाती आहेत, तुम्ही आज रंग देखील भगवा घालून आलेला आहात, पिवळा असतो नेहमी ओबीसीचा, काय आहे या मागचं गणित नेमकं? कारण कुणबी म्हणून तुम्ही येताय की कसं, म्हणजे काय नेमकं नियोजन? हा आमचा कुणबी समाजाचा रंगाचा आमचा हे आहे। हा घटनेमध्ये आमचा पिवळा आणि कुणबी समाज संघाचा केसरी रंगाचा हा आमचा परिधान केलेला आहे। आम्ही या ओबीसीच्याच एक जातीतलाच एक भाग आहोत, परंतु मराठा समाज हा आमच्या कुणबी समाजामध्ये येऊ घालतोय, नाव त्यांचं आमच्या कुणबी समाजामध्ये येतोय। आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, कुणबी समाज आणि मराठा समाज हा एक नाहीये, हे वेगळे समाज आहेत। परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या भीतीपोटी यांनी मुंबईमध्ये येऊन मराठा समाजाने हैदोस घातला आणि मग हैदोस घालून आज शासनाने त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जे का आज हैदराबाद गॅजेट आहे, उद्या कोल्हापूर, सातारा प्रत्येक जिल्ह्याचा गॅजेट बाहेर काढतील आणि हा अखंड मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये घेऊन आमच्या ओबीसी समाजावर, कुणबी समाजावर मोठा आमच्या अन्याय करणार आहेत। आणि आमचे समाज बांधव उद्या भविष्यात आमचे जे मुलं आहेत, आमचे तरुणी परत भविष्य त्यांचा हे होणार आहे, तर त्याच्यावर हे अन्यायकारक आहे, म्हणून आम्ही हा एल्गार मोर्चा काढतोय। कुठे असणारे हा मोर्चा किती वाजता निघणार आहे, साधारण कुठून लोक येणार आहेत आणि कशा पद्धतीचं नियोजन? अखंड महाराष्ट्रातून ह्या कुणबी समाजाची रेल्वे, बस, कार ह्या कोकणातून झाडून आणि मुंबईवासी जेवढे आमचे कुणबी बांधव आहेत ते लाखोच्या संख्येने जसे एरिया वाईज म्हणजे जितना गाड्या येतात त्या गाड्या सकाळी 10 वाजल्यापासून या आझाद मैदानावर येणार आहेत। परमिशन घेतलेली आहे यासाठी आझाद मैदानाला काही पत्रव्यवहार झालेला आहे? आझाद मैदानात पोलीस स्टेशनला आम्ही पत्रव्यवहार दिलेला आहे। त्यांना त्यांच्या मुदतीपेक्षा 15 दिवसाच्या आधीच, त्या मोर्चाच्या 15 दिवसाच्या आधीच त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। आता आम्ही 9 तारीख डिक्लेअर केलेली आहे। आम्ही परमिशन आम्ही त्यांच्याकडे शांतपणे सांगितले, आम्ही हा मोर्चा अत्यंत शांत पद्धतीत मोर्चा काढणार आहोत, आम्ही कुठेही त्याच्यामध्ये हे करणार नाही। परंतु जर आम्हाला अडवायचा प्रयत्न केला, जर जिथं अडवतील तिथे आम्ही रस्ता जाम करून टाकू, पण आम्ही त्या दिवशी हलणार नाही। काही आलं तरी आम्ही शासनाला सांगणार की हा जो GR तुम्ही काढलाय, जो मराठ्यांना हैदराबाद गॅजेट असेल आणि 56 लाख नोंदी या पूर्वी मराठ्यांच्या कुणब्यांमध्ये दिलेल्या आहेत, त्या तात्काळ रद्द करा। एक शेवटचा प्रश्न, स्वतः भुजबळ सर देखील यामध्ये काम करताना पाहायला मिळतात, विविध संघटना तुमच्या आहेत, त्या सगळ्या संघटना या तुमच्या मोर्चामध्ये उपस्थित असणार? सर्व समाजातल्या ओबीसीतल्या सर्व घटक जातीतले आमचे जेवढे घटक आहेत त्या सर्वांना पत्रव्यवहार केलेले आहेत, सर्वांना विनंती केलेली आहे की आपण कुणबी समाजातील संघाने काढलेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला पाठिंबा द्या आणि सर्व समाजाने तसा आम्हाला सहभाग व्हायचा आश्वासन दिलेलं आहे। पण वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्याशी काही संपर्क झालेला पाहायला मिळतोय? आमचा ओबीसीचा संपर्क, आमचे ओबीसीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भावकर साहेब आमच्या समाजाचे माझ्या आधीचे अध्यक्ष आहेत आणि ते आज ओबीसीचे कार्याध्यक्ष आहेत, यांच्या माध्यमातून सर्व भुजबळ साहेब असतील, अण्णासाहेब शेंडगे असतील, वडेट्टीवार साहेब असतील, ह्या सर्वांशी भावकर साहेबांशी संपर्क झालेला आहे।